तुमच्या दोघातलं शीतयुद्ध संपलं की नाही अजून? आज या ठिकाणी मी स्वतः माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे. ज्या काही जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार, दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादाने या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काय होईल ते चांगलंच होईल. याच्या आधी तुम्ही सुद्धा एका गाड्यात गळे घातले होते आणि तो आता भूतकाळ झाला. भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आहे आमचा. या नवीन संकल्पावर आम्हीच टिका करू. वाघाला जखमी करून तुम्हाला काय मिळालं? नाही, जखमी करून आम्ही काही केलं नाही. त्या सर्व तुमच्या गोष्टी आहेत त्या आम्ही केलं. साहेब दुपारी सभेला उपस्थित राहणारे सगळे? हो, मी ते निमंत्रण देण्यासाठीच त्यांना इथं आलो की सभेला त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं. 100% राहील. याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे? जिल्ह्यात राज्यात होईल. राज्यामध्ये चांगला असेल ते जिल्ह्याचे नेते नाही, राज्याचे नेते. आपल्याला तुमच्या पक्षाचे नेते ते काम नाही करायला लागले. 100% करतील, सर्व करतील. आजच्या नंतर सर्व ठिकाणी काम सुरू होईल. आतापर्यंत कशामुळे थांबले? नाही, मी दोघं भेटलो नव्हतो आतापर्यंत. मी वेळ मागत होतो 5 दिवसाची, पण ते आज भेटले. वरून एक झाले का असं म्हणून म्हणजे तुम्हाला काळ सांगेल ना पुढचा. यांची वेळ निघून गेली, इथं माझी झाली. मी बघा साहेबाची वेळ निघून गेली, आता वेळ आपली. वेळ कधी कोणाची जात नसते. काय काय जिंदा आहे पण तो जखमी आहे. नाही, जखम काय, जखम बरी होत असते. कायम जखम सुरू असते. नाही, पण जखमी वाघ जास्त खतरनाक असतो. वाघ आहे ना, जखम सोडून द्या. वाघ आहे ना. आपण वाघाच्या घेऊन चालले. दोघंही वाघ आहेत आम्ही, काय विषय नाही. बाकी साहेब बोलतील आता. आशीर्वाद दिला. कसंही विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एनसीपीची युती आहे. मी भारतीय जनता पार्टीचा या राज्याचा निवडणुकीचा प्रमुख आहे. म्हणून राज्यभर दौरे करावे लागतात. आमचे नेते अमित भाई शहा हे मुंबईला येऊन गेले. त्यांनी आम्हाला सगळ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जे काही एनडीए आपलं आहे, या एनडीएच्या विरोधात आपलं कुठलंही स्टेटमेंट, आपलं कुठलंही वागणं नसलं पाहिजे आणि सगळ्यांना निवडून आणण्याची भूमिका असली पाहिजे. त्या पद्धतीप्रमाणे मी पक्षाची शिस्त पाळणारा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी कोणाच्या विरोधात करण्याचं काही कारणच नाही आहे. विरोधी प्रचार करण्याचं काही कारण नाही आहे. कारण एवढे वर्ष, 35 वर्ष लोकांनी मला मतदान केलं आणि लोकांनी जेव्हा मला मतदान केलं तेव्हा माझा जो मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे. त्याची मला स्वतःला जाणीव आहे की जो माझा मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे की आपला नेता कोणत्या प्रकारची भूमिका घेतो. हा मतदार तोपर्यंत माझ्या पाठीमागे राहील जोपर्यंत माझी भूमिका ही माझ्या मूळ विचाराशी संबंधित राहील. पण माझा विचार सोडून का मी माझी भूमिका बदलायला लागलो राहील तर माझा मतदार कधी मला सोडून देईल याची काही शाश्वती नाही. आणि त्याच्यामुळं माझ्या इज्जतीसाठी, माझी इमेज राखण्यासाठी मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचंच काम करावं लागलं आहे. मी कुठल्याही प्रकारचं या युतीच्या विरोधात माझं वर्तन असणार नाही. त्यामुळं अर्जुनराव आज या ठिकाणी आले. त्यांनी मला विनंती केली. खरं म्हणजे माझ्या कामाच्या व्यापामुळे मी सोलापूरला जाऊन आलो, नगर जिल्ह्यात जाऊन आलो, मी परभणी जिल्ह्यात जाऊन आलो, मी लातूरला गेलो, धाराशिवला गेलो, हिंगोलीला गेलो. या व्यापामुळं मी अजून जालन्यात गेलो नाही. त्यांची विनंती किंवा माझ्या प्रचारात तुम्ही सहभागी झाले पाहिजे आणि विनंती नसती केली तर मी सहभागी झालो असतो. पण आलेच विनंती केली, त्यांचं स्वागत केलं. माझ्या डोक्यात लोकसभा किंवा अन्य काही नाही आहे. पराभूत झालो तर मी परेशान नाही आहे. त्याचं कारण असं की 35 वर्ष या लोकांनी त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यामुळं मी सहजपणानं कुठलीही आडीवर न घेता
मी जालन्यात अर्जुनभाऊच्या प्रचाराला जाणार आहे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. कारण माझा मतदार डोळे लावून माझ्यावर माझी भूमिका माझ्या धोरणाच्या विरुद्ध राहणार नाही. तुमच्यात जी कटुता आली होती मधल्या लोकसभेच्या निकालानंतर ती आता कटुता हे संपली. बघा, मला एक स्टेटमेंट मला विचारून द्या. एखाद्या माणसानं मला येऊन बोला की तुम्ही कटुताची भाषा वापरा. माझा पराभव जो झाला हा पराभव मला मान्य आहे, पण एका माणसामुळे झाला नाही. मतदारांनीच कौल तसा दिला, जनादेश आहे आणि तो जनादेश मी स्वीकारला. त्यामुळे कटुता वगैरे आमच्यात नाहीये. आणि जर काही थोडीफार असेलही तर आम्ही बसून मिटवली. आता ते आमच्यात काही नाही. आणि युतीच्याच काही नेत्यानं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला होता किंवा आम्ही मला असं असं केलं. वाटतं की जिंकल्याचं श्रेय घेत होते कोणी आतापर्यंत, हरवल्याचं श्रेय कोणा घेतलं नाही. आणि जे कोणी घेतलं त्याला ते लकला. किती जागा येतो आता? 180 ते 85 जागा आमच्या निवडल्या. थँक्यू.